आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आणि आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द कंपन निर्माण करत असतो. कळत न कळतपणे तुम्ही जे वाचता, तुम्ही जे पाहता, तुम्ही जे बोलतात आणि तुम्ही जो विचार करतात, त्या प्रत्येकामधून त्या त्या प्रकारचे कंपन निर्माण होत असतात आणि त्या कंपनांचा तसा परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर, जीवनावर होतो. शरीरावरती सुद्धा होतो. सकारात्मक विचारांचे सकारात्मक कंपना असतात आणि नकारात्मक विचारांचे नकारात्मक कंपना असतात. चांगलं सकारात्मक बोलणं तुमच्या मनात पॉझिटिव्ह तरंग निर्माण करतं आणि नकारात्मक बोलणं, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि नकारात्मक विचार करणं तुमच्या मनात नकारात्मक कंपन निर्माण करतं आणि मनात निर्माण झालेल्या शब्दांमुळे आणि विचारांमुळे, शब्द आणि विचारांमुळे निर्माण झालेल्या त्या नकारात्मक कंपनांचा परिणाम तुमच्या शरीरावरती पडतो. तुमचं शरीर सुद्धा आजारी होतं, तुमचं जीवन सुद्धा आनंदात जगणं तुम्ही विसरून जातात. हे सगळं अवलंबून आहे तुमचे विचार आणि तुमचे शब्द. जर्मनीमध्ये मी सकाळी सुद्धा सांगत होतो, ऑसिलोस्कोप नावाचं एक यंत्र तयार केलं. माईक मध्ये बोलायचं आणि त्या माईक मध्ये बोलल्याच्या नंतर प्रत्येक शब्दातून कसे कंपन बाहेर पडतात ते मोजलं. किती कंपन बाहेर पडतात ते मोजले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एकदा बोला बघा, कंपन जाणवतात का? तुम्ही बोला माझ्यासोबत हा मंत्र, ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. बघा, खरंच मनापासून जर तुम्ही हा मंत्र बोलला तर तुम्हाला याचे कंपन जाणवतील. असं तुम्ही काय बोलतात दिवसभर? स्वतःविषयी, घरच्यांविषयी, घडलेल्या परिस्थितीविषयी आणि जीवनात आलेल्या घटनेविषयी. तुम्ही जे बोलतात तसे कंपन निर्माण होतात. अरे साधं भारत माता की जय असं म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं, वंदे मातरम असं म्हटलं की जोश निर्माण होतो की नाही होत? उत्तर द्या, लिहा, सांगा मला. का बरं? त्या शब्दांमध्ये सकारात्मक, त्या शब्दांमध्ये वीरश्री संचार करणारे कंपन आहेत. आणि म्हणून आजचा सत्संग हृदयापासून ऐका, मनापासून ऐका, जागरूक राहून ऐका की तुम्ही तुमच्या स्वतःविषयी काय बोलतात बरं दिवसभर. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना, रोगांविषयीच बोलणाऱ्या लोकांना, जीवनाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना या जगात कुणीही त्यांच्या नकारात्मकतेतून बाहेर येऊ शकत नाही, काढू शकत नाही. याच्यातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर आत्ता माझ्या सोबत बोलावं लागणारे, हे ऐकता ऐकता तुम्हाला कॉमेंट मध्ये लिहावं लागणारे, होय मी आनंदी आहे, लिहा.
काय होणार लिहिण्याने, असा विचार जर असेल तर पुन्हा तुम्ही नकारात्मकतेत जाते. होय, मी आरोग्य संपन्न आहे, मी प्रत्येकावर प्रेम करणारा प्रेमळ व्यक्ती आहे, मी संघर्ष करणारा योद्धा आहे, मी विजेता आहे, मी विजेता आहे. यस, मी सगळं काही स्वीकारायला तयार. लिहा लिहा ते अगोदर. लिहिणं, स्वतःला पाहणं, माऊलींचं बोलणं ऐकणं, हे एकाच वेळेला चालू द्या. परिवर्तन करण्यासाठी हा सत्संग ऐकतोय. ऐकायचंच असेल तसे अनेक सत्संग तुम्ही ऐकलेत. बोलायचंच असेल तर खूप भारी भारी तुम्ही सुद्धा बोलू शकता. पण आजचा सत्संग परिवर्तनासाठी, हे ऐकता ऐकताच मी माझ्यात परिवर्तन करून घेणार आहे, मीच मला बदलणार. सोबत आहात माझ्या? हो नाही बोलत राहा. का बरं? कारण विचार आणि शब्द, विचार आणि शब्द, विचार आणि शब्द कंपन कंटिन्यू निर्माण करत असतात. हे असं नसतं की एकदा मी पॉझिटिव्ह बोललो होतो ना माऊलीजी त्यावेळेला, अरे त्याच्यानंतर प्रत्येक क्षण तुमच्या मनात तरंग निर्माण करतो, प्रत्येक विचार तुमच्या शरीरात तरंग निर्माण करतो, प्रत्येक शब्द तुमच्या आजूबाजूला वातावरणात तरंग निर्माण करतो. आता तुम्ही ठरवा सकारात्मक बोलायचं की नकारात्मक बोलायचं. का? कारण जसं एखाद्याने शिवी दिली की मनात राग निर्माण होतो, आणि आता आपण गायत्री मंत्र बोलला तर शरीरात शांतता, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तसंच आहे, कितीही वाईट परिस्थिती असू द्या, परिस्थितीनुसार वाहवत जायचं नाही. परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर सकारात्मक शब्द बोलणं अत्यंत गरजेचं आहे. पन्हाळगडावरतून महाराजांची सुटका होऊच शकत नाही असे सगळेजण म्हणताना महाराज मात्र शांत होते आणि एकच बोलत होते की आपण रयतेच राज्य निर्माण केलेले, तो परमात्मा आमच्या सोबत आहे, हे सगळे मावळे आपल्या सोबत आहे, आपण चांगलं काम करतोय, याच्यातून मार्ग निघणार आहे. सध्याची परिस्थिती वाईट आहे पण तरी सुद्धा आपण इथून सुटणारच आहोत. त्यांनी हे बघितलं नाही की सिद्धी सैन्य केवढं आहे. त्यांनी हे बघितलं नाही की आपल्या किल्ल्यावरचा अन्नाचा साठा संपत आलेला आहे. बस ते सकारात्मक विचार, सकारात्मक बोलणं, सकारात्मक कृती, सगळ्यांची साथ आणि सगळ्यांना प्रेरणा दिली. त्यावेळेला महाराजांनीच हातपाय गाळून बसले असते. जीवन संघर्ष, जीवन लढाई आहे. जीवनात सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे कधीच घडणार नाही. जीवन अनपेक्षित आहे, जीवन अनाकलनीय आहे. जीवनाचा विचार करायचाच नसतो, जीवन फक्त जगायचं असतं. जीवनात घडलेल्या घटनांना पकडून ठेवायचं नसतं, त्या घटनांवर स्वार होऊन, त्या परिस्थितीवर स्वार होऊन, मनस्थिती सकारात्मक ठेवून विजय मिळवायचा असतो. आणि याच्यासाठी ज्ञानयोग तुमच्या सोबत आहे, माऊली तुमच्या सोबत आहे, तुम्ही तुमच्या सोबत आहे. आणि त्यासाठी सकारात्मक शब्द जर सोबत असतील तर लगेचच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे. म्हणा यस, म्हणा होय, सांगा स्वतःला मी त्या परमेश्वराचं सुंदर लेकरू आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, माऊलींची ताकद माझ्या सोबत आहे, ज्ञानयोगाची शक्ती माझ्या सोबत आहे, माझ्यावरती विश्वास आहे, माझा स्वतःवरती विश्वास आहे. यस, येऊ द्या कोणतीही परिस्थिती, येऊ द्या किती अडचणी, मी सकारात्मकच बोलणार. ही झाली पहिली गोष्ट. काय बदलायचं पहिल्यांदा? आपलं बोलणं. काय बदलायचं पहिल्यांदा? आपले शब्द. काय बदलायचं? आपल्याला स्वतःला बदलायचं. कळतंय? कितीही नकारात्मक परिस्थिती असू द्या, मनस्थिती सकारात्मक, शब्द सकारात्मक, दृष्टिकोन सकारात्मक. तीन गोष्टी. काय काय सांगितलं मी? कुठलीही परिस्थिती असेल तरी मनस्थिती सकारात्मक, शब्द सकारात्मक आणि काय? दृष्टिकोन सकारात्मक. सतत कितीही वाईट परिस्थिती असू द्या, कंटिन्यू ती वाईट परिस्थिती राहणार नाही. ही परिस्थिती बदलणार आहे आणि ही परिस्थिती मी बदलणार आहे. का बरं? तो माझ्यासोबत. मी असेल चक्रव्यूहात अडकलेलो, माझ्या समोर असेल युद्धाची परिस्थिती, पण मी अर्जुन बनणार आहे.
कृष्ण माझ्या सोबत आहे ज्ञानयोग रूपी, कृष्ण माझ्या सोबत आहे माझ्या सकारात्मक शब्दांच्या रूपाने, कृष्ण माझ्या सोबत आहे माझ्या आत्मविश्वासाच्या रूपाने, कृष्ण माझ्या सोबत आहे माऊलीच्या रूपाने. मी माझी लढाई जिंकणारच आहे. यस, ही झाली पहिली गोष्ट. नंबर 2, काही जरी घडलं तरी सुद्धा आपले जे विचार आहेत ना, या विचारांना सतत 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 जागरूकपणे पुन्हा पुन्हा पुन्हा, जसं एखादा शेतकरी पाणी देतो, नुसती मोटार लावून दिली आणि पाटाने पाणी वाहिलं असं चालत नाही. तू जरी पाट तयार केलेलं आहे ना बाबा, तरी सुद्धा फावडं घेऊन तिथे उभं राहावं लागतं, कारण कधी कुठला पाट फुटला तर ते पाणी वाहून जाऊ शकतं. राईट, बरोबर. म्हणून शेतकऱ्याला ते बूट काढून, शेतकऱ्याला तिथे फावडं घेऊन, शेतकऱ्याला त्या पाण्यामध्ये उभं राहावं लागतं, तेव्हा प्रत्येक झाडापर्यंत बरोबर पाणी पोहोचल्या जातं. राईट, हो नाही, बोलत राहा माझ्यासोबत. सेम तसंच तुमच्या मनामध्ये असंख्य विचार येत राहतात. मानसोपचार तज्ञांनी ते सांगितलेलं आहे की कळत न कळतपणे आपण 65,000पेक्षाही जास्त विचार एका दिवसात करतो. यात चांगलेही विचार येतील, वाईटही विचार येतील. कधी प्रेम वाटेल, कधी द्वेष वाटेल, कधी सकारात्मक विचार येतील, कधी नकारात्मक विचार येतील. कोणतेही विचार येऊ द्या, तुम्ही शेतकऱ्यासारखं फावडं घेऊन तयार राहा. याला काय म्हणतात? अवेअरनेस. कळतंय का? अवेअरनेस, जागरूकता, जी गौतम बुद्धांनी सांगितली, जी महावीरांनी सांगितली. महावीरांनी काय सांगितलं? प्रेक्षक बना, प्रेक्षा ध्यान सांगितलं त्यांनी. गौतम बुद्धांनी काय सांगितलं? विपश्यना, श्वासाच्या येण्या जाण्याला बघा. कृष्णाने काय सांगितलं? साक्षी भाव, बघत राहा. समजतंय का सगळ्यांना? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत हेच सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी तर जीवनच असं जगलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर जीवनच असं जगलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनच असं जगलं. काय केलं त्यांनी? काही पण परिस्थिती येऊ द्या, विचारांप्रती जागरूकता, विचारांप्रती जागरूकता, विचारांप्रती 100% जागरूकता. कुठला एखादा नकारात्मक विचार आला, बांध फुटला, पाटातून पाणी वाहू लागलं की लगेच ती माती ओढायची, पुन्हा पाणी सरळ गेलं. समजतंय का? पहिल्यांदा हे रिअलायझेशन तुम्हाला झालं पाहिजे, ही जाणीव तुम्हाला झाली पाहिजे की चांगले आणि वाईट विचार येतातच. नुसतं असं म्हणू शकत नाही की चांगलेच विचार करणार, चांगलेच विचार करणार, चांगलेच विचार करणार. या चांगले विचार तर करायचे आहे, पण चांगले येतील, वाईट येतील. कधी दिवस असेल, कधी रात्र असेल, कधी प्रकाश असेल, कधी अंधार असेल, कधी चांगलं घडेल, कधी वाईट घडेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यासारखं जागरूक राहायचं, फावडं घेऊन उभं राहायचं आणि नकारात्मक विचार आला की सकारात्मक विचारांची माती तिथे लावायची. नकारात्मक विचार आला, बांध फुटायला लागला की सकारात्मक विचारांची माती तिथे लावायची. ती माती सकारात्मक विचारांची लावणं आणि विचारांचा पाण्याचा सारखा प्रवाह, विचारांचा तुमच्या हृदयातला प्रवाह, मनातला प्रवाह सकारात्मकतेकडेच चालत ठेवणं, याच्यासाठी हा सत्संग आहे. याची जाणीव तुम्हाला आहे का? सोबत आहात तुम्ही सगळेजण माझ्या? आणि याच्या करता मी काय सांगितलं तुम्हाला की आपण तर सकारात्मक राहायचं आहेच, पण कोणतेही विचार येऊ द्या, तुम्ही रिअलायझेशन ठेवा. आणि रिअलायझेशन म्हणजे काय? जाणीव. हे रिअलायझेशन कधी होईल? रिअलाइज झाल्यावर. आणि रिअलाइज कधी होईल? तुम्हाला रिअल आईज मिळाल्यावर. खरे चष्मे, खरे डोळे तुम्हाला मिळाल्यावर. जे रामकृष्णांनी नरेंद्राला दिले होते, जे निवृत्ती महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिले होते, जे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी राजांना दिले होते, जे महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला दिले, जे सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या रूपाने सगळ्या समाजाला दिले होते. बस तेच विचार रूपी जागरूक अवस्था, रिअल आईज,
जे कृष्णाने अर्जुनाला दिले होते ते मी तुम्हाला देतोय, की येऊ द्यावं कोणतेही विचार. तुम्ही फक्त एक करा, ते विचारात मिक्स होऊ नका, ते विचारासोबत वाहू नका, ते विचारासोबत वाहत जाऊ नका. तुम्ही जागरूक राहा. रिअलायझेशन, जाणीव, त्यासाठी काय पाहिजे? त्यासाठी काय पाहिजे? जागरूकता, अवेअरनेस. काय येत आहे विचार, कुठले विचार येत आहेत, काय विचार येतात, त्यासोबत व्हायचं नाही आणि कंटिन्यू बघायचं पण नाही. हे कसं आहे माहितीये का? आपण गच्चीवरती उभा असतो आणि गच्चीवरती उभा असताना असं कठड्याला टिकून आपण उभा असतो. आपण बघतो खाली माणसं येत आहेत जात आहेत, कुत्रे मांजरे येत आहेत जात आहेत, घोडे येत आहेत जात आहेत, जनावरं येत आहेत जातात, पोरं खेळतायत जात आहेत, काहीतरी प्रसंग घडतो, ते खाली होत राहतं. तुम्ही त्या प्रसंगात मिक्स न होता, तुम्ही त्या माणसांमध्ये मिक्स न होता, तुम्ही त्या प्राण्यांमध्ये मिक्स न होता, गच्चीवरतून नुसती गंमत बघत असता. अनुभवलं कधी? खाली बरंच काही घडतंय पण तुम्ही त्याच्यात मिक्स होत नाही, तुम्ही फक्त नुसती गंमत म्हणून बघताय, प्रेक्षक म्हणून. बस विचारांना असंच करायचं. नाहीतरी तुम्ही मला सांगा मला चिंता आहे, मला टेन्शन आहे, म्हणजे काय हो? असं काय घडलं? चिंता असो नाही तर टेन्शन असो, हे विचारच येत ना. चिंता आणि टेन्शन म्हणजे काय? नकारात्मक विचार. कळतंय का? चिंता आणि टेन्शन म्हणजे काय? नकारात्मक विचार. अति काळजी, अति विचार म्हणजे काय? विचारांसोबत वाहत जा. हे समजून घ्या का, महत्वाचं आहे. चिंता, टेन्शन, एन्झायटी, ओसीडी म्हणजे नकारात्मक विचार. एन्झायटी म्हणजे त्या नकारात्मक विचारासोबत वाहण्याचा परिणाम. ओसीडी म्हणजे काय? एकाच विचारांच्या पाठीमागे जात राहणं, त्यासोबत वाहत राहणं. समजते? भीती, टेन्शन म्हणजे काय? त्या एकाच विचारांच्या, नकारात्मक विचारांच्या पाठीमागे वाहण्याचा परिणाम शरीरावरती, मनावरती, अंग थरथर सुटतं, धडधड होते. कळते का? मग त्या विचारांच्या सोबत न जाता ज्ञानयोग काय सांगतो, माऊली काय सांगतात, शिबिर काय सांगते, सत्संग काय सांगतो? येऊ द्या ना विचार. तुम्हाला ज्यावेळेस कळाल तुम्ही वाहताय, सोडून द्या लगेच. कळतंय का? लगेच सोडून द्या. तुम्ही सोडलं, तुम्ही जसं सोडलं की तो विचार तुमच्यावरती परिणाम करू शकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, भीती, टेन्शन, काळजी, चिंता म्हणजे नकारात्मक विचारांच्या सोबत वाहन. आनंद, आत्मविश्वास, ऊर्जा, शक्ती, ताकद, एनर्जी, चेहऱ्यावरचं स्माईल म्हणजे काय? सकारात्मक विचारांच्या सोबत वाहत राहणं. हे विचारच आहे ना. आत्मविश्वास म्हणजेच पॉझिटिव्ह विचार. आत्मविश्वासाची कमतरता म्हणजे निगेटिव्ह विचार. तुम्ही जागरूक राहा, तुम्ही कशासोबत वाहताय. बघा तुम्ही हे ऐकताना सुद्धा जर तुमच्या मनात असं असेल, माऊली सगळं शक्य हो पण असं होत नाही ना, आम्हाला ज्ञान सगळं पण होत नाही ना, काय करताय तुम्ही? आता सुद्धा नकारात्मक विचारांसोबत वाहत. याच्यासाठी मी सांगितलं, हा सत्संग, प्रत्येक सत्संग, आपल्या चॅनलवरचा प्रत्येक सत्संग, फेसबुकवरचा प्रत्येक सत्संग, आपला लाईव्ह झूमवरचा प्रत्येक सत्संग आणि आपला शिबिर ज्ञानयोगाचं आणि आपलं युट्यूबवरचे प्रत्येक सत्संग काय आहे? हे कशासाठी बोलतोय मी? हे मी जे जगतोय, मी जे अनुभवतोय, मी जे अनुभवलेले ते मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि असं नाही बरं का की सगळं चांगलं घडलं ना, की सगळं चांगलं घडल्याच्या नंतर मग मी आनंदी राहील, असं नाहीये. लोक तुमच्याविषयी वाईट बोलणारच आहेत. लोक सगळ्यांविषयी वाईट बोलतात, पण चांगले लोक सुद्धा चांगले बोलणारे आहेत. 100 चांगले लोक बोलणारे असेल तर 2 लोक वाईट बोलणार आहेत. तुम्ही काय करता? 2 वाईट काय काय कोणी कोणी बोललं त्याच्याकडे लक्ष ठेवतात, 100 चांगलं बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही. शिबिराविषयी, माझ्याविषयी ते सुद्धा अनेक लोक वाईट बोलतात. अरे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला माहिती ना मी कसा आहे, मला माहितीये ना, मी माझ्या अनुभवातून बोलतोय. मग असल्या 2-4 लोकांच्या, नकारात्मक लोकांच्या, त्यांच्या नकारात्मक विचारांसोबत मी वाहत गेलो तर माझ्या मनात राग, चिडचिड निर्माण होणार की नाही होणार? मी त्यांच्याकडे कशा लक्ष देऊ? मी फावडा घेऊन उभा आहे. मी जागरूकता आहे माझ्यामध्ये. एखादा नकारात्मक विचार आला, नकारात्मक कोणी बोललं, मी लगेच सोडून देतो, झालं, सुटलं. मी बघतोय हे सगळे माझे साधक माझ्यावरती प्रेम करणार आहेत. तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात. सगळ्या या लाखो करोडो लोकांचं प्रेम माझ्या सोबत आहे. मग त्यात जर एखादा नकारात्मक बोलणारा असेल, मी त्याच्यावरती चिडत नाही, मला त्याचा राग येत नाही.
मी एकच प्रार्थना करतो, देवा त्याला सुद्धा सद्बुद्धी दे, त्याचंही चांगलं होऊ दे, सर्वांचं चांगलं होऊ दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे. झालं. कशाला चिड होईल माझी, कशाला चिडचिड होईल, कशाला राग येईल मला, कशाला द्वेष वाटेल मला, पण याच्यासाठी काय पाहिजे, काय पाहिजे सांगा. सगळ्यात महत्वाचं हे करण्यासाठी अवेअरनेस. आणि गुरु अवेअर करत असतो, तुम्हाला जागरूक करत असतो. आणि गुरु म्हणजे कोण? तुम्ही दीक्षाच घेतली पाहिजे, तुम्हाला मंत्रच दिला पाहिजे, मी भगवे कपडेच घातले पाहिजे, मी टी शर्टच घातला पाहिजे, किंवा मी विशिष्ट धर्माचा पाहिजे आणि विशिष्ट, असं काही नाही हो. अध्यात्म 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 हे असं काही नाहीये. अध्यात्म म्हणजे पॉझिटिव्हली जगणं, अध्यात्म म्हणजे सकारात्मक बोलणं, अध्यात्म म्हणजे नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक राहणं, अध्यात्म म्हणजे प्रत्येकात परमेश्वराला पाहणं, अध्यात्म म्हणजे तुम्ही खूप मोठे मोठे कामं करून सुद्धा सगळं कामाचं श्रेय परमेश्वराला देणं. आणि अध्यात्म म्हणजे तुम्ही आणि मी एकच आहे या एकत्वाचा भाव, याच्यापेक्षा वेगळं अध्यात्म काही नाही. म्हणून सांगतो, गुरु कोण आहे? प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. तुम्ही माझे गुरु आहेत, कुणीही असू शकते. लहान लेकरू आपले गुरु बनू शकते, एखादी मुंगी आपली गुरु बनू शकते की काम कसं करायचं चिकाटी. दत्तात्र्यांना 24 गुरु होते, प्रत्येकाकडनं शिकतात. आणि जे असे स्टकअप झालं ना की हाच माझा गुरु, माऊलीच माझे गुरु, किंवा हा विशिष्ट व्यक्तीच माझे गुरु, हे आमचं हे आमचं हे आमचं. काही काही लोकांना वाटतं ना हे आमचं नॉलेज, हे आमचं नॉलेज, हे आमचं नॉलेज. अरे कसलं कुणाचं नॉलेज सांगा ना मला. हे सगळं तुमचं नाहीये, माझंही नाहीये, त्याचं नाहीये, हे कुणाचं आहे? हे निसर्गाचं आहे. कळतंय का? हे निसर्गाचं नॉलेज आहे, हे देवाचं नॉलेज आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाशी एकरूप होतात, ज्यावेळेस तुम्ही निसर्गाशी एकरूप होतात, त्यावेळेला तुमच्यातून तो प्रवाह व्हायला लागतो. मग ज्याच्यासोबत तुम्ही एकरूप झाला, ज्याच्याकडनं शिकायला मिळालं, तो तुमचा गुरु त्या क्षेत्रातला. गाडी शिकवणार असेल तो गाडी क्षेत्र शिकवणारा गुरु आहे, जीवन बदलणार असेल तो जीवन बदलणारा गुरु आहे. समजतंय का? तुमची घेण्याची तयारी असेल ना तर जगातला प्रत्येक व्यक्तीला गुरुस्थानी मानून तुमचं जीवन तुम्ही बदलू शकता. आणि हे शिबिर, हा सत्संग म्हणजे एक सुवर्ण संधी, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. पण हे जर तुम्ही केलं नाही, काय काय नाही केलं, फावडं घेऊन उभं नाही राहिला. नंबर 2, तुम्ही बघितलं की अरे मी वाहतोय नकारात्मकतेसोबत, तुम्ही लगेच स्वतःला अडवलं नाही, माती लावली नाही त्या बांधाला. आणि जर तुम्ही निगेटिव्हली वाहत राहिलात तर काय होतं? 3 गोष्टी आपल्याकडनं घडतात आणि त्याच्यामुळे आपण एकाच विचाराच्या पाठीमागे लागतो. काय काय? ज्यावेळेस तुम्हाला कळतं की मी नकारात्मक विचारांच्या मागं लागलो, तुम्हाला असं वाटतं, लक्षपूर्वक काय काय महत्वाचं आहे, तुम्हाला असं वाटतं यार माझ्यासारखा एवढा चांगला माणूस, मी एवढा पॉझिटिव्ह विचार करणारा, निगेटिव्हिटी माझ्यात कशी आली? आणि तुम्ही काय करता? स्वतःला चुकीचं समजता, गिल्ट फिलिंग येतं तुमच्यामध्ये. आणि हे गिल्ट फील होणं, काहीतरी सतत मी चुकतोय मी चुकतोय मी चुकतोय अशी भावना, हीच मुळात एक नकारात्मक भावना आहे. कळतंय का? एखाद्या परिस्थितीत तुम्ही चिडले, एखाद्या परिस्थितीत तुम्ही रागवले, एखाद्या परिस्थितीत तुम्ही निगेटिव्हली वाहत गेले, एखादी चुकीची गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली, तुम्ही काय करतात? तीच गोष्ट पकडून ठेवतात की माझ्या मनात असे विचार कसे येऊ शकतात, माझ्या मनात देवाबद्दल वाईट विचार कसे येऊ शकतात, माझ्या मनात इतरांविषयी वाईट विचार कसे येऊ शकतात. आणि तुम्ही काय करता? गिल्ट फील करता, तुम्ही स्वतःला चुकीचं ठरवता. आणि जे लोक असं ठरवतात यार मी चुकतोय, काय झालं? अडकून गेले त्याच्यामध्ये, बस त्या जाळ्यात अडकले. दुसरी गोष्ट काय होते? अशी नकारात्मक गोष्ट, एखादी नकारात्मक विचार आला ना, तुम्ही काय म्हणतात? नाही यायला पाहिजे. तुम्ही काय करतात? विरोध करतात त्याला. बरोबर आहे? पहिलं म्हणतात अरे मी चुकतोय यार, दुसरे काय? नाही यायला पाहिजे. आणि विरोध करायला लागले की विचारांचा प्रवाह अजून वाढला. विचार असेच तुमच्या मनामध्ये आत्ताच्या आत्ता माकड, उड्या मारणारं जे माकड आहे, ते उड्या मारणारं माकड, आणि त्याचं तोंड काळं आहे, काळ्या तोंडाचं माकड असतं ना, तेच हुप हुप करत उड्या मारतंय या झाडावर त्या झाडावर. हे चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. झाडावर उड्या मारणाऱ्या माकडाचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. बघा, नका म्हटलं ना मुद्दामून येतं. समजतंय का? आपण काय करतो? विरोध. विचार नाही यायला पाहिजे, नकारात्मक विचार नाही यायला पाहिजे. अरे विरोध करून सुद्धा ते नकारात्मक विचार सुटणार नाही.
आणि तिसरी चुकीची गोष्ट होती, काय होती तिसरी चुकीची गोष्ट आपल्याकडनं? एक तर आपण स्वतःला चूक समजतो, गिल्ट फील. दुसरं काय होतं आपल्यात? आपण त्याला विरोध करायला लागतो. तिसरी गोष्ट काय होते? आपण याचा विचारच करत नाही, आपण मान्य करतो की मी निगेटिव्हच आहे आणि त्या नकारात्मक विचारांसोबत वाहत राहतो. जाणीवेचं फावडं टाकून देतो, गुरुचे शब्द टाकून देतो आणि झालं, बस मला एन्झायटी झालेलीच. आपण मान्य केलेले मला एन्झायटी, आपण मान्य केलं मला ओसीडीचा त्रास, आपण मान्य केलं मी निगेटिव्हच. आपण बोलताना सुद्धा काय बोलतो? माऊली माझ्या आयुष्यात आहे ना वाईटच घडत. काय झालं आता मी हार मानली. तुम्ही ऍक्सेप्ट करून टाकलं स्वतःला. काय आणि कसं ऍक्सेप्ट केलं? निगेटिव्ह ऍक्सेप्ट केलं. बस या 3 चुका तुमच्याकडनं होऊ शकतात. एक गिल्ट फील. नंबर 2 काय होऊ शकतं? तुम्ही विरोध करू शकता, विरोधात सगळी शक्ती वाया जाते, विचाराचा प्रवाह तर सुरूच राहतो. आणि नंबर 3 तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता, हा मी निगेटिव्ह आहे, हाय मी निगेटिव्ह, काय म्हणणं आहे? आणि मग हे निगेटिव्ह लोक गोळ्या घेतात. निगेटिव्ह लोक जे आहेत ना, हे निगेटिव्ह लोक दुसऱ्याला निगेटिव्ह करतात. हे निगेटिव्ह लोक स्वतः निगेटिव्ह होतात आणि दुसऱ्याविषयी निगेटिव्हिटी करतात. आणि अशा निगेटिव्ह लोकांसोबत राहिले की आपणही निगेटिव्ह होतो. सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही रस्त्याने जाताय. आता रस्त्याने जाताना तुम्ही अशा कॉलनीत राहतात की जिथे कॉलनीत स्वच्छता आहे, अशा ठिकाणी राहतात की जिथे रस्ते सगळे चांगले. तुम्ही तुमचं घर अगदी क्लीन ठेवलेले, तुमचं अंगण क्लीन ठेवलेले, तुमचं अंगण आणि तुमची कॉलनी एकदम क्लीन ठेवलेली, पण तुम्ही तुमच्या कॉलनीतच राहणार आहात का आयुष्यभर? उत्तर देत राहा, बोलत राहा, सांगत राहा, मला सोबत राहा. तुम्ही कॉलनीतच आयुष्यभर राहणार आहेत का? नाही. आपल्याला प्रवास करायचा, आपल्याला बाहेर जायचंय. मग जसं जसं तुम्ही बाहेर जायला लागले ना, तर काही काही ठिकाणी तुम्हाला खूप कचरा पडलेला दिसतो, काही काही ठिकाणी घाण पडलेली दिसते. काही काही लोक कुत्रे, डुकर, मांजरे असे तिथं सगळे घाण तिथं येत असतात. आता या तुमच्या प्रवासामध्ये जिथे डुकर दिसले, जिथे कुत्रे दिसले, जिथे कचरा दिसला, जिथे घाण दिसला, जिथे वास आला, मला सांगा तुम्हाला पोहोचायचं एका ठिकाणी. तो प्रवास करताना जर का समजा गिल्ट फील, म्हणजे तुम्ही असं नाराज आहात, यार हे का बरे असं, हे का बरे, किती चुकीचं आहे. आता किती चुकीचं करून ते डुकर तिथून जाणार आहेत का? सांगा, नकारात्मक विचारांची डुकर. ती घाण तिथून जाणार आहे का? दुर्गंधी तिथून जाणार आहे का? नाही. किंवा तुम्ही विरोध केला, तिथल्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली. कसे हो तुम्ही असे लोक, ही घाण टाकतात, ही घाण लोक सुधारणार तर नाही, ते तुम्हाला मारायला येतील. बरोबर आहे? कळतंय का? लोकांना तुम्ही जितकं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करता, लोक तेवढे विरोधी बोलायला लागतात. हे मला कोणी सांगितलं एका कोंबड्याने. मी त्या कोंबड्याला म्हटलं, अरे कोंबड्या, तू रोज कुकू चिकू करून लोकांना सकाळी सकाळी जागी करतो, तरी सुद्धा लोक तुलाच मारतात आणि खातात का बरं? ते कोंबड म्हणे, माऊली या समाजाचा नियम आहे. जो समाजाला जागी करण्याचा प्रयत्न करतो, लोक त्याला विरोध करतात, लोक त्याला नावं ठेवतात, लोक त्याला शिव्या देतात. आणि त्या कोंबड्याने मला सांगितलं की चांगलं काम करायचं असेल तर टीका मान्य करावीच लागते. लोक वाईट बोलतच राहतात, तुम्ही त्याच्यात अडकायचं नाही, तुम्ही चालत राहायचं. कळतंय का? किंवा तुम्ही काय करता, ऍक्सेप्ट करता, जाऊ द्या आता हे असंच राहणार, हा कचरा असाच आहे, तुम्ही त्या कचऱ्यातच बसून जाता. कळालं का 3 गोष्टी मनाच्या? अरे बाबा, तुमचा प्रवास तुम्हाला करायचा आहे, तर त्या प्रवासामध्ये इकडे बघा माझ्याकडे, त्या प्रवासामध्ये कचरा येणार आहे, डुकरं येणार आहे, कुत्रे येणार आहे, मांजरे येणार आहे. तुम्ही गिल्ट फील करू नका, नंबर 1. तुम्ही त्याला विरोध करू नका, नंबर 2. आणि तुम्ही तिथंच बसू नका, नंबर 3. कळालं? मग काय करायचं? हा जीवनाचा भाग आहे. चांगल्या वाईट गोष्टी घडत राहतात, जन्म मृत्यू होत राहतं, संकट जीवनामध्ये येत राहतात. मी फक्त एक काम करेल, मी चालत राहील, कारण या घाणीतून बाहेर जाण्यासाठी सुद्धा मला काय करावं लागणार आहे? चालावं लागणार आहे. फक्त ते चालत असताना, तो जीवनाचा प्रवास करत असताना, मी माऊलींचं ज्ञानरूपी गठुडं सोबत घेईल, शिदोरी म्हणून. मी माऊलींचे शब्द फावडं म्हणून, जाणीव म्हणून घेईल. आणि मी स्वतःचा जागरूकता, अवेअरनेस सोबत ठेवेल, साक्षीभाव सोबत ठेवेल. की असं निगेटिव्हिटी जाऊ लागले, मला जाणवू लागलं की मी पटकन स्वतःला सांगेल आणि त्या विचारांमधून बाहेर येईल. आणि त्यासाठी काय करायचं?
एक अतिशय सुंदर असं ध्यान मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ध्यान करायला तयार आहात का ते सांगा, हो किंवा नाही. सगळ्यांनी बोला. तयार आहात? कसं करायचं हे ध्यान? तर सेम तो कचरा पडलेला आहे बघा, गिल्ट फील नाही करायचं, त्या कचऱ्याला विरोध करायचा नाही आणि त्या कचऱ्यातच बसून जायचं. कळत आहे का? मग काय करायचं? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, गच्चीवरती बसायचं, ते विचारांना बघायचं. विचार आले तर नंबर एक विचारासोबत वाहत जायचं नाही. नंबर 2 विचाराला पकडून ठेवायचं नाही. आणि नंबर 3 विचाराला विरोध करायचा नाही. लिहा कॉमेंट मध्ये. हे 3 नियम, विचारांचे खूप नियम आहेत तुम्हाला तुमच्या एका त्रास देणाऱ्या विचारांपासून बाहेर काढण्यासाठी. आणि याचा रोज 15 मिनिटं फक्त सराव करायचा. काय सांगितलं? नंबर 1 बोला, विचारांसोबत वाहत जायचं नाही. नंबर 2 विचारांना पकडून ठेवायचं नाही. आणि नंबर 3 विचाराला विरोध करायचा नाही. मग काय करायचं? त्या विचाराला फक्त वरतून साक्षीभावाने बघत राहायचं. विचार आला आणि गेला, विचार आला आणि गेला, विचार येतोय आणि जातोय, विचार येतोय आणि जातोय. तुम्ही फक्त खाली घराप्रमाणे शांत आहात. तुम्ही त्याच्यात अडकत नाहीये. तुम्ही फक्त साक्षीभाव ठेवलेला आहे. तुम्ही फक्त बघतायत त्या विचारांना. आणि जसं जसं तुम्ही जागरूक अवस्थेत विचारांमध्ये न गुंतता, विचारांमध्ये न अडकता, नुसतं विचारांना पाहिलं की हळूहळू हळू जसं पाणी आपोआप, विचार पाण्याला शांत करायचं कसं करतात? पाण्यात हात घालून नाही, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. मग नुसतं पाण्याला बघा, पाणी आपोआप त्याच शांत होईल. बस मन सुद्धा तसंच. कळालं? करायचा एक छोटासा प्रयोग ध्यानाचा आपण करायचा. यस नो बोला, लिहा. यस. मग आता ज्या पोझिशन मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ना, त्या पोझिशन मध्ये तुम्हाला एका ठिकाणी पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचंय. बसा पाठीचा कणा ताठ ठेवून. हाताची ज्ञान मुद्रा करायची. ज्ञान मुद्रा शक्यतो अर्ध पद्मासनात बसा किंवा मांडीवर घालून बसा. ज्यांना नाही जमत त्यांनी खुर्चीवरती बसा. आणि आपली ही ज्ञान मुद्रा हे बघा अशी मांडीवर किंवा आपल्या गुडघ्यावर ठेवून द्या, कम्फर्टेबल अशी. पाठीचा कणा ताठ ठेवा. एक 5-10 मिनिटाचं ध्यान आपण करणार आहोत फक्त. पाठीचा कणा ताठ ठेवा. चेहऱ्यावरती छान स्मित हास्य ठेवा. आणि जसं आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण गाडी वापरतो, बरोबर आहे? गाडी जेवढ्या चांगली तितके लवकर आपण पोहोचू. तसं एक साधन पाहिजे की नाही आपल्याला? साधन. कुठे ध्येय आहे तर साधन, कुठे तिथे जायचं असेल तर इथून मला मुंबईला जायचं तर साधन पाहिजे. तसं 2 साधनं घेऊन आपल्याला ध्यानाला बसायचं. एक माऊलीजींचे शब्द जाणीव आणि नंबर 2 श्वास. आता ज्या ज्या सूचना मी तुम्हाला देईल त्या त्या सूचनांचं तुम्ही पालन करायचं. चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, शरीर स्थिर ठेवा, डोळे बंद. डोळे बंद. आता ज्या वेळेला मी तुम्हाला डोळे उघडायला सांगणार आहे त्याच वेळेला तुम्ही डोळे उघडायचे. डोळे बंद, शरीर स्थिर, मन शांत. डोळे बंद ठेवूनच तुम्ही तुमच्या स्वतःला जाणीवपूर्वक बघा, आनंदाने. तुमच्या हाताची ज्ञान मुद्रा बघा डोळे बंद ठेवून. पाठीचा कणा ताठ आहे ते बघा, खांदे ढिले आहेत, नजर समोर आहे. बंद डोळ्यांनी स्वतःचा चेहरा बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा.
शांत. आता काहीच न करता शरीर स्थिर ठेवून चालू असलेल्या श्वासाला नुसतं गंमत म्हणून बघत राहा. स्माईल काय? तुमच्या या स्थिर असलेल्या शरीरामध्ये श्वास येतोय आणि जातोय, येतोय आणि जातोय. करायचं काहीच नाहीये. ना दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ना श्वासाचा आवाज करायचा आहे, ना आपल्याला प्राणायाम करायचा आहे. जे जसं आपोआप सुरू आहे ना, त्या तशाच श्वासाला प्रेक्षक बनवून साक्षीभाव ठेवून वेगळं होऊन गंमत होऊन नुसतं बघा. बघा, नुसतं बघा. श्वास आला आणि गेला. श्वास येतोय आणि जातोय, येतोय जातोय. श्वास. मनाचं कामच आहे भटकणं. मन भटकेल इकडे तिकडे, मन धावेल इकडे तिकडे. पुन्हा त्या धावणाऱ्या मनाला श्वासाकडे घेऊन या. जे विचार मनामध्ये सुरू आहेत त्या विचारांमध्ये मिक्स होऊ नका. त्याला सोडून द्या. ते जसे येतील तसे जातील. तुम्ही त्या विचारांपासून वेगळे आहात. विचाराला विरोध करू नका. नाही यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे असं नाही म्हणायचं. आले तर येऊ द्या आणि गेले तर जाऊ द्या. तुम्ही स्वतःहून मुद्दामून विचारांची निर्मिती करू नका. ज्या क्षणाला तुम्हाला जाणवलं की तुम्ही विचारांना पकडतायत, विचारांना विरोध करतायत, विचारांमधून वाहतायत विचारांसोबत, त्या क्षणाला पुन्हा विचाराला सोडा. पुन्हा श्वासाला बघा. हे सगळं करत असताना करण्याचा भाव काढून टाका. मी काही करत नाही. मी काहीच करत नाहीये. मुळात मी नाहीच आहे. मी त्या निसर्गाच्या ऊर्जेचा एक भाग आहे. मी ऊर्जा आहे. हे प्रसंग माझ्या आयुष्यात घडत राहतील, जात राहतील. हे विचार माझ्या मनात येत राहतील, जात राहतील. मी या प्रसंगांपासून, घटनांपासून, मी या विचारांपासून वेगळा आहे. मी द्रष्टा आहे. मी फक्त या श्वासाच्या येण्या जाण्याला नुसतं गंमत म्हणून पाहतोय. श्वास येतोय, जातोय. तुम्ही जिथे ध्यानाला बसला तिथे घरात आजूबाजूला आवाज येतील कोणते कोणते? बाहेर गाड्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, भाजीवाल्याचे आवाज येतील. तुम्ही त्यांना सुद्धा विरोध करू नका. सर्व स्वीकार.
जे तुमच्या बाहेर सुरू आहे त्याला कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका. जे तुमच्या आत सुरू आहे त्यालाही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका. केवळ द्रष्टा बनो, साक्षी भावानी येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला आनंदाने पहा. बघत राहा. होय, मला काही क्षण शांत राहायचंय. मला द्रष्टा बनवून माझ्या विचारांना पाहायचंय. हा भाव मनामध्ये ठेवा. मी शांत आहे. जसं जसं तुम्ही जाणीवपूर्वक या श्वासाला पाहता, करण्याची काहीच गरज पडत नाही. जाणीवपूर्वक पाहिलेला तुमचा प्रत्येक श्वास तुमचं मन शांत करतोय, तुमचं शरीर स्थिर करतोय, तुम्हाला शून्यावस्था प्रदान करतोय, तुम्हाला त्या विचारांपासून दूर करून स्थिर, शांत आणि मजबूत बनवतोय. हळूहळू हा श्वास आपोआप स्थिर होतोय. श्वासाची गती कमी होते. शून्यावस्था येते. मनात सकारात्मक तरंग निर्माण होतात. मन शांत होत जातंय. शरीर हलकं होत जातंय. आता या आजूबाजूला होणाऱ्या घटनांचा, बाहेरून येणाऱ्या आवाजांचा परिणाम काही होत नाही, कारण तुम्ही तुमच्या आत स्थिर झाला. आणि जसं तुम्ही तुमच्या आत स्थिर झालात, तुम्हाला मिळतं स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे तुमच्या आत स्थिर होणं. शरीरात सकारात्मक कंपन निर्माण होत आहेत. विचार शून्य अवस्था येते. स्थिर ठेवल्यावर जसं गढूळ पाणी स्वच्छ होतं, आपोआप खाली घाण बसायला लागते, तसं तुमचं मन स्वच्छ 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 होतंय, नितळ होतंय. आणि नितळ स्वच्छ पाण्यामध्ये जसा त्या पाण्याचा तळ दिसतो, तसं स्वच्छ नितळ मनामध्ये परमेश्वराचा वास होतो. तुम्ही त्या निसर्गाच्या ऊर्जेशी एकरूप होता. तुम्ही आपोआप शांत होता. जागरूकता. श्वास येतोय जातोय त्याच्या प्रती
आपोआप शून्यावस्थेत या निसर्गाची ऊर्जा तुमचं मन ठीक करते, तुमचं शरीर ठीक करते. यालाच हिलिंग म्हणतात. बस तुम्ही विचार शून्य, तुम्ही विचारात न अडकता, तुम्ही विचारांना विरोध न करता साक्षी भावाने बघत राहा त्या श्वासाला. मन शांत झालंय, मन स्थिर झालंय, विचार शून्य अवस्था आलीये, शरीर सुद्धा स्थिर झालंय. चेहऱ्यावरती आपोआप ते स्मित हास्य आपोआपच येऊन जातंय. आता पुन्हा एकदा जागरूक व्हा, पुन्हा एकदा श्वासाप्रती जागरूक व्हा. एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. चेहऱ्यावरचं स्मित हास्य वाढवा. चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या. भुवया प्रेस करा. कान, गाल, नाक, हनुवटी आणि सावकाश डोळे उघडा. डोळे उघडा. चेहऱ्यावरचं मोठं स्माईल तसंच कायम ठेवा. डोळे उघडा सर्वांनी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बघा, मला कॉमेंट मध्ये सांगा बरं, हे ध्यान करून तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मन शांत झालंय का? शून्यावस्था अनुभवली का तुम्ही? आणि याच्यासाठी रोज 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 जसं आपण जेवण करतो शरीरासाठी, स्नान करतो शरीरातली घाण दूर करण्यासाठी, तसं हे ध्यान म्हणजे मनाचं स्नान करणं आहे, मनाची आंघोळ करणं आहे. ही आंघोळ जर तुम्ही रोज केली तर कशी मनावरती घाण बसेल. आणि त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाने, माझी विनंती तुम्हाला हात जोडून, की रोज स्वतः हे ध्यान करा. हा सत्संग सर्वांना शेअर करा आणि प्रत्येकाला सांगा की बाबा रे, हे बघ, हे ध्यान कर आणि स्वतःचंच जीवन बदल. नुसत्या गोळ्या घेऊन जीवन बदलणार नाहीये. थोड्या वेळाने, अंदाजे एखाद्या तासाने YouTube वरती हा सत्संग मी टाकेल. आपले दोन्ही गुरुजी तुमच्यापर्यंत हा सत्संग पोहोचवतील. तुमच्यापैकी प्रत्येकाने हा सत्संग तिथेही शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा, ग्रुपवर शेअर करा आणि आत्ता फेसबुकवर सुद्धा हा सत्संग शेअर करा. परमेश्वर तुम्हाला चांगल्या वाटेवरती ठेवण्याची सद्बुद्धी देव. चांगल्या मार्गावर राहण्याचा मंत्र तो तुम्हाला मी दिलेलाच आहे, पण ती जाणीव, ती जागृती आणि तो अवेअरनेस तुम्हाला देव. आणि तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चांगलं चांगलं घडो.
बस हीच प्रार्थना मी तुमच्यासाठी परमेश्वराकडे करतो. सत्संगात राहा आणि जीवनाला बदला. जय गुरुदेव.